त्यांनी येऊन निखिल रणवीच्या भूमिकेला समर्थन करण्यासाठी आंदोलन करत आहोत। आणि आम्ही ज्यावेळेस यवत पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिलेलं आहे की तुमचं आंदोलन या ठिकाणी होणार आहे आणि सर्व अन्यायग्रस्त पोलिसांना न्याय मिळवून देण्यासाठीचं आमचं हे आंदोलन आहे। आमचं आंदोलन कुठल्याही पोलिसांच्या विरोधात नाहीये, पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात नाहीये, पण पोलिसांना या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी कुठलीही संघटना नाहीये। पोलिसांच्या न्याय हक्कासाठी संघटना नसल्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला मानणारे आम्ही सगळे संविधानप्रेमी या ठिकाणी सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना न्याय आणि त्यांच्या हक्कासाठी आंदोलनासाठी उपस्थित असताना या ठिकाणी असणारे जे काही अधिकारी आहेत ते सांगतात की निखिल रणवे हे सापडून आलेले परंतु अधिकृत माहिती नाहीये। जोपर्यंत निवेदन देणाऱ्या व्यक्तींना संघटनेला या ठिकाणी अधिकृतपणे कळवलं जात नाहीये तोपर्यंत आम्ही कसं मान्य करायचं की निखिल रणवे सापडलेले आहेत? जिथे पोलिसांनाच माहित नाहीये, अधिकृतपणे त्यांना माहिती नाहीये की निखिल रणवे हे सापडले असतील तर आम्ही सर्व पोलीस डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांच्या ठिकाणी अभिनंदन करणार आहे। तुम्ही केलेला तपास योग्य दिशेने केला आणि माणूस सापडून दिला याबद्दल आम्ही तुमचं अभिनंदन देखील करणार आहोत, परंतु अधिकृत माहिती आम्हाला कळली पाहिजे। आम्ही निवेदन दिलेलं यवत पोलीस स्टेशन समोर आंदोलन करण्याचं, त्यामुळे आंदोलन या ठिकाणी होणार आहे। तुम्ही त्याचं आम्हाला अधिकृत कळवा। हा ठीक आहे, तुमचं आम्ही अभिनंदन करू, तुम्ही चांगलं काम केलेलं आहे। आमचं काय तुमच्या विरोधात नाही आंदोलन, पोलिसांना मदत करण्याचं आंदोलन आहे। उद्या प्रत्येक पोलिसांवरती वेळ येणार आहे। पोलिसांना आंदोलन करता येत नाही, न्याय मागता येत नाही, तुमच्यासाठी आम्ही आंदोलन करतोय असं समजू नका। उद्या आज निखिल रणवे, उद्या तुम्ही असू शकता माने साहेब, नाही उद्या कदम साहेब असू शकतात, कुठेही डिपार्टमेंटचा माणूस उद्या याला बळी पडणार आहे। त्यामुळं लक्षात घ्या की आम्ही तुमच्या विरोधात नाहीये। पोलीस मित्र मंडळ म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो आहे। संविधान प्रेमी बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला मानणारे आम्ही लोक आहोत, परंतु चुकीच्या पद्धतीने तुम्ही आमचं म्हणणं या ठिकाणी थांबवू नका, आम्हाला अधिकृतपणे तसं कळवा। आम्ही तुमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी थांबणार आहे। बरं वैयक्तिक बोलू नका, जाऊ द्या। चला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा या ठिकाणी असणाऱ्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना आमचा जाहीर पाठिंबा आहे। पोलीस कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात या ठिकाणी प्रत्येक नागरिकांनी उभं राहिलं पाहिजे। या भूमिकेतून आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत ना। आमचं आंदोलन एका विशिष्ट जातीच्या पोलीस कर्मचाऱ्यावर अन्याय झालाय म्हणून नाहीये किंवा विशिष्ट धर्माच्या कर्मचाऱ्यावर अन्याय झालाय म्हणून नाहीये। एक पोलीस कर्मचारी आहे आणि पोलीस कर्मचारी ज्या पद्धतीने दबावाखाली काम करतात वरिष्ठांच्या, त्याला या ठिकाणी वाचा फोडण्याचं काम निखिल रणवेंनी केलेलं आहे। त्यामुळं आम्हाला ज्यावेळेस या ठिकाणी अधिकृत कळवलं जाईल त्यावेळेस आम्ही शांततेच्या मार्गाने तुमच्या सर्वांचे आभार मानू। विश्वाला शांतीचा मार्ग देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व, परमपूज्य भारतरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, दुसरे छत्रपती संभाजी महाराज, माता रमाई, माता भीमाई, माता जिजाई, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या महापुरुषांना अभिवादन करून आज या ठिकाणी या पोलीस स्टेशनचे कर्मचारी आयुष्यमान निखिलजी रणदिवे हे गेले 5 दिवस या ठिकाणी भावनिक पोस्ट टाकून बेपत्ता झाले आहेत। त्या संदर्भामध्ये आमच्या सर्व रिपब्लिकन चळवळीतील, दलित चळवळीतील सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आंदोलनाचा विषय या ठिकाणी छेडलेला होता, परंतु आज असं कळतंय की व्हॉट्सअपच्या माध्यमातून की तो मिळून आलेला आहे, परंतु रितसर अशी काही मागणी किंवा रितसर असं काही पत्र हे आमच्यापर्यंत मिळालेलं नाही। त्यामुळे आंदोलन या ठिकाणी चालू राहणार आहे असं आमच्या सर्व ज्येष्ठ मंडळींनी सांगितलेलं आहे। या आंदोलनाला मी आमच्या सर्वच रिपब्लिकन चळवळी आणि या पश्चिम पट्ट्यातील सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं या आंदोलनाला मी जाहीर पाठिंबा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो। जय भीम, जय भारत। आंदोलनाच्या निमित्त निखिल रणदिवे यांच्या शोध मोहिमेसाठी सर्व उपस्थित भीमसैनिक आणि खास करून आपले सगळे सहकारी पोलीस कर्मचारी मोठ्या प्रमाणात यवत पोलीस स्टेशन मधल्या पोलिसांकडनं तुम्हा आमांचं संरक्षण करण्याचं वेळोवेळी काम इथून मागे करण्यात आलं, परंतु तुमचा आमचा सहकारी निखिल शेठ रणदिवे
गेल्या 5 दिवसापासून त्यांच्या अंतर्गत किंवा त्यांच्या मानसिक त्रास किंवा कुठल्या त्यांच्या अडचणींनी ते का गायब आहेत आणि त्यांचं खात्याअंतर्गत त्यांना मदत मिळत नाही, या भावनेत ही सगळे भीमसैनिक आणि शिवसैनिक या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर तोही आमच्यासारखा झाडा मासाचा माणूस आहे. मी तर या पोलीस स्टेशनचं अत्यंत चांगल्या पद्धतीने आभार मानेल. देशमुख साहेब आल्यानंतर खरं तर देशमुख साहेब असा एकमेव मला साहेब भेटला की तो आयामायावर शिव्या देत नव्हता, परंतु आज त्यांच्याच अधिकाऱ्याचं, त्यांच्याच हाताखाली काम करणाऱ्या निखिलचं असं काय बिघडलं की त्याला ही मानसिकता, त्याला असं स्टेटस ठेवून स्वतःहून तो गायब झाला. मला या पोलीस कर्मचाऱ्यांना आणि आमच्या मित्र सहकाऱ्यांना विचारायचंय की तुमचं सहकारी शोधण्यासाठी 5-5 दिवस का लागले, याचाही तुम्ही आम्हाला जर चांगलं आणि व्यवस्थित त्याचं जर आम्हाला फीडबॅक दिला तर आम्हाला समाधान वाटेल. आम्ही तुमच्यासाठीच लढतोय. छोट्या छोट्या या मूल्यातनं लोकशाही बळकट करण्यासाठी आम्ही रस्त्यावर आलोय. आम्ही तुमच्यासाठीच आलोय. तुम्ही जी वर्षभर, आमच्या 5 वर्ष 10 वर्ष आमची जी सेवा करताय, या सेवेमधनं तुमच्या सहकाऱ्यांना कोणावरती अन्याय होऊ नये ही एकमेव भावना या ठिकाणी आम्ही या ठिकाणी उपस्थित असून त्यांच्याच सहकार्यासाठी, तुमच्या नोकरीवरती कुठली गदा येऊ नये, वरिष्ठ तुमच्यावर अन्याय करू नये ही एकमेव भावना आहे. तुम्हाला कोणालाही बदनाम करून ही लोकशाही मूल्य जपता येणार नाही. तुमच्याशिवाय लोकशाही बळकट होणार नाही. त्यामुळे सर्व पोलीस सहकाऱ्यांनाही माझी विनंती आहे की तुम्ही केलेला तपास योग्यच असेल. जरी मिसिंगची कंप्लेंट कुठेही असली तरी या गोष्टीचा थोडा तरी त्याचा इश्यू झालेला आहे. ह्या गोष्टीचं मोठं अवडंबर होईल. या गोष्टीला शिवसैनिक, भीमसैनिकांना, आमच्या सर्व सहकाऱ्यांना रस्त्यावर उतरायला लागलं. ही वेळ येण्याचं कारण काय हे सुद्धा आपल्याला शोधावं लागेल. आमच्या सहकार्याला न्याय मिळावा एवढीच एकमेव भावना आहे. तुमचं काम अतिशय उत्तम आहे, या मताचा मी आहे. जरी वेगवेगळी लोकांचं वेगवेगळं मत असलं तरी सुद्धा मी तुमचा पाहुणचार घेतलेला कार्यकर्ता आहे. त्यामुळे तुम्ही अन्यायाला तर मदत करताय, पण तिथं आतमध्ये बसवलेल्या लोकांना सुद्धा तुम्ही चांगलं खाणं पिणं देताय. असं असताना तुमचं लोक बदनाम का करतायत? तुमचा एखादा कार्यकर्ता असं चुकीचं का वागतोय याचा शोध कोणी घ्यायचा? लोकशाही बळकट कशी होणार? सामान्य माणसाला कधी न्याय मिळणार? तुम्ही दर शनिवारी प्रत्येक तक्रारीचा निपटारा करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम करताय. इथं बाहेर बसताय, आलेल्या माणसाला तुम्ही मान सन्मान देताय, तुमची तक्रार लिहून घेताय, कोणाला कोणती कलम लावायची हे तुम्ही ठरवताय. मग हे लोकांना कधी कळणार? तुम्हा आम्हा सामान्यांना या गोष्टीचा कधी फायदा होणार? या एकमेव भावना आहे आमची. आणि हा अन्याय तुमच्याच कार्यकर्त्यावर झालाय, तुमच्या जिथं काम करणाऱ्या माणसावर झालाय, अशी प्रबळ भावना आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला वाटायला लागली. या भावनेतनं आम्हाला नक्की मुक्त करा. तो माणूस जर भेटला असेल तर एक ऑथेंटिक आम्हाला त्याची माहिती द्या. आमच्या सर्व भीमसैनिकांना, मी माझ्या पक्षाच्या वतीने तुम्हाला विनंती करतोय की तुम्ही ही सगळी गोष्ट सगळ्यांपर्यंत पोहोचेल, त्यांच्या कुटुंबियांना समजेल अशा पद्धतीने ती व्यक्त व्हा. तुमचे काही प्रोटोकॉल असतील ते निश्चित आम्ही त्या गोष्टीला बंधनकारक आहोत, पण आम्हाला तुमच्यावरती गैरविश्वास नाही. पण तुम्ही करताय ते काम सामान्य माणसालाही कळावं एवढीच या ठिकाणी भावना व्यक्त करतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय भीम. छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्याचे दुसरे छत्रपती राजा संभाजी, स्त्री शिक्षणाचे कट्टर पुरस्कार महात्मा ज्योतिराव फुले, विश्ववंदनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सर्वच महापुरुष महामातांच्या विचारांना प्रथमतः अभिवादन करतो. आज या ठिकाणी यवत पोलीस स्टेशन समोर पोलीस कर्मचारी निखिल रणदिवे, जे 5 तारखेपासून बेपत्ता झाले होते, त्यांचा तपास अद्याप तो लागलेला नाही. पोलीस आत्ताही सांगतायत की अधिकृतपणे आम्हाला माहित नाही. म्हणजे पोलीस प्रशासनाने आतापर्यंत फक्त बघायची भूमिका घेतली का हा मला प्रश्न पडतो. ज्या देशमुख साहेबांनी अत्याचार अन्याय केला त्यांच्या त्रासाला कंटाळून आमचे निखिल रणदिवे बेपत्ता झाले. अरे या भारतीय संविधानाने सगळ्यांना समान दर्जा दिलेला असताना कोण जर पाटील देशमुख म्हणून कुणावर अन्याय करत असेल तर भारतीय संविधान त्याला माफ करणार नाही. आणि एकाच कर्मचाऱ्यावर अन्याय नाही तर या अगोदर या पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेल्या सोनाली सूर्यवंशी ज्या बारामतीला आहेत त्यांनी देखील बऱ्याच वेळा तक्रार केली होती. त्याचं काय झालं? निलेश कदमांचं काय झालं? गुटख्याचा ट्रक पकडल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेचच केरगाव ओपीला बदली होते. काय कारण? तुमचा हप्ता बंद झाला का?
माझा सवाल आहे नारायण देशमुखांना की तुमचा हप्ता बंद झाला का, म्हणून तुम्ही लगेचच कोल्हेंची आणि रणदिवेंची बदली ओपीला केली. याची पण चौकशी झाली पाहिजे. एका पोलीस कर्मचारी अन्याय नाही तर या ठिकाणी असणाऱ्या बऱ्याचशा कर्मचाऱ्यांवर अन्याय आहे. आणि तरी देखील पोलीस प्रशासन जर अधिकाऱ्यांचीच बाजू घेणार असेल तर कर्मचाऱ्यांच्या बाजूने भारतीय संविधान आहे, रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता आहे, चळवळीतला कार्यकर्ता आहे आणि तमाम मानवी हे लक्षात ठेवावं. एका चिमुरडीला उद्देशून ज्यावेळेस त्याचा बाप पत्र लिहितो आणि ती भावनिक पोस्ट निर्माण होते त्यावेळेस अक्षरशः डोळ्यातून अश्रू आल्याशिवाय राहत नाही. परंतु या मस्तवाल पोलीस प्रशासनाला तरी देखील जाग येत नसेल तर याचा आम्ही जाहीर धिक्कार करतो. का म्हणून इथं फक्त एका ठराविक वर्गाला न्याय मिळणार असेल तर ते चुकीचं आहे. आता देखील या ठिकाणी एपीआय नावाचे कोण गृहस्थ आले होते, त्यांना वर्दी नाही का, पोलीस वर्दी, प्रत्येकाला पोलीस वर्दी असताना त्यांच्यासाठी कायदा वेगळा आहे का? मला वाटतं बाबासाहेबांनी काय वेगळा कायदा लिहिलाय का काय त्यांच्यासाठी? आल्यावर आपली इंट्रोडक्शन तर द्यायला पाहिजे ना. काय साहेब बाबा बरोबर का नाही? इंट्रोडक्शन तर देता मी कळणार का मी कोण आहे? त्यांना सांगता इथं काय चाललंय, इथं काय चाललंय म्हणजे गोट्या खेळायला आलोय का आम्ही न्याय मागण्यासाठी आलोय, आंदोलन करण्यासाठी आलोय. आमचा जो कर्मचारी बेपत्ता झालोय त्याला न्याय मागून मिळवून देण्यासाठी आलोय. आणि तुम्ही विचारताय कशासाठी आला? आम्ही इथं आलोय हे तुम्हाला आम्ही अगोदरच निवेदन कळविलेलं आहे, तुमच्या एसपी साहेबांना कळवलेलं आहे. एसपी साहेबांची भाषा पाहिली तर अतिशय मवाळ आहे. आणि जे आत्ता आले होते सध्या गृहस्थ त्यांची भाषा पाहिली ना तुम्ही, सगळी पत्रकार बंधूंना तुम्ही बघितली ना. हाच यांचा उद्धटपणा मोडून काढला पाहिजे. इथला आम आदमी सुद्धा काय करू शकतो हे दाखवून दिलं पाहिजे. तुमचा आवाज लोकशाहीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं दबलेला जो पोलिसांचा आवाज आहे तो सुद्धा तुम्ही बाहेर काढला पाहिजे. या अशा पद्धतीने जर आंदोलनकर्त्यांना धमकावणं असाल, दबाव देणं असाल तर आम्ही सहन करणार नाही. आणि इथले जे कोण पोलीस प्रशासन आहेत त्यांनाही आमचं सांगणं आहे असं चालणार नाही. त्या दिवशी त्या निखिल रणदिवेंची पत्नी उपविभागीय अधिकाऱ्यांना भेटल्या त्यावेळेस त्यांचं बोलणं कसं होतं बाबा? अरे याचा नवा गायब झालाय, त्या माय माऊलीच्या काय वाटत असेल त्याचा विचार केला का तुम्ही? तुम्ही त्या खुर्चीवर बसलाय. तसं तर पाहिलं तुमचं होम टाउन दौंड आहे, बारामतीत राहायची काय कारण आहे? तुमची चौकशी लावल्या तुमच्या इथले सगळे धंदे बंद झालेत का? कुठं गुटखा चालतो, कुठं दारू चालते, कुठं गांजा चालतं आम्हाला माहित नाही का? 20 वर्ष पत्रकार येते बाबा, मलाही कळतं काय करायचं. आम्ही त्याबद्दल बोलत नाही, पण आज बोलायची वेळ आणली म्हणून सांगतो. जर चौकशी लागली तर इथल्या कुणाला सुट्टी देणार नाही. मी फुलाई साहेबांना सुद्धा काल फोन केला होता या विषयावर. साहेबांनी सांगितलं 2 दिवस थांबा. हे काय प्रकार चाललंय? हा कदम साहेब काय आहे तुमच्या राज्यात? हे जर होणार असेल तर इथला तमाम कार्यकर्ता सहन करणार नाही. मित्रांनो, आपला हा अन्याय विरोधात आवाज आहे. आपला एका विशिष्ट जातीचा, धर्माचा किंवा कुणाचा नाही. तर निखिल रणदिवे सापडलाय असं जर म्हणत असतील तर त्याला ऑथेंटिक त्यांनी प्रेस नोट जाहीर करावी, ती प्रेस नोट द्यावी, त्यांच्या लेटरवर आम्हाला द्यावं किंवा मिळून आलेलं आहे आम्ही ते करू. आणि ते पण वरिष्ठांना आमचं या प्रसार माध्यमांच्या माध्यमातून सांगणं आहे की ज्या कर्मचाऱ्यावर अन्याय झालेला आहे त्याची चौकशी व्हावी की नक्की का झालेलं आहे. तो निघून जायला तो काही वेळा नाही, नक्कीच तो पोलीस कर्मचारी तो वेळा नाही ना, तो सायकिक नाही. मग तो का निघून गेला, त्याला का कुणी त्रास दिला याचं नक्की कारण झालं पाहिजे. आणि हेच नाही, याच्या अगोदर भाषणात मी जे सांगितलं ना बाकीच्या कर्मचाऱ्यांचं त्यांच्याबद्दल मी चौकशी झाली पाहिजे. मी स्वतः एसपी साहेबांना याबाबत निवेदन देऊन सांगणार आहे या सगळ्याच प्रकरणांची चौकशी झाली पाहिजे. कारण कुठला कर्मचारी अन्याय होतो तो तिथून बाहेर पडतो, त्याच्या बदलीला काय वेळ होतो, 1 वर्ष झालं तर तुम्ही मुक्तता करत नाही, काय कारण होते? या सगळ्याचा आम्हाला खुलासा व्हायला पाहिजे म्हणून आम्ही इथं थांबलेलो आहे. आणि जोपर्यंत सक्षम अधिकारी यांचा येत नाही म्हणजे डीवायएसपी दर्जाचा किंवा त्यांच्या वरिष्ठ ऍडिशनल येत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही हे जाहीर करतो. जय भीम, जय शिवराय. या ठिकाणी उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन वांगडे सर हे यांना निवेदन देत आहेत दिवार साहेब. आणि त्यानंतर ते आपल्या पोलीस खात्याच्या वतीने त्यांची भूमिका या ठिकाणी देत आहेत.
मी येतो आलो आंदोलकातर्फे युवराजींनी मला असं हे केलं की बाबा जर तो जर भेटलाय तर त्याच्याबद्दल मला व्यवस्थित खात्री करून सांगा, तरच आम्ही आंदोलन पाठीमागे घेऊ. त्याप्रमाणे मी शिक्रापूरचे PI साहेब दीपरतन गायकवाडजी साहेब यांच्याशी फोनवरून संपर्क साधला, तर त्यांनी सांगितलं की काल स्वतः मी त्यांना भेटलेलो आहे रणदिवेजींना, आणि 2 दिवसात ते माझ्याकडे स्टेटमेंट द्यायला येत आहे. त्याच्यामुळे रणदिवेजी आता सुखरूपपणे आपल्या घरी पोहोचलेले आहेत. पुढील जे काही त्यांचे जे असतील मागणी किंवा जे काही त्यांचं ॲलिगेशन किंवा ऑब्जेक्शन असतील त्याच्याबद्दल सविस्तर चौकशी होऊन योग्य ती कारवाई होऊन. ठीक आहे, धन्यवाद. भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा त्या वतीने आभार मानतो शांततेचं सहकार्य केल्याबद्दल. त्याचप्रमाणे यवत पोलीस स्टेशनच्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी देखील या ठिकाणी शांततेचं सहकार्य केलेलं आहे आणि आंदोलन तुमच्यासाठीच होतं, त्यामुळे तुमचं देखील आभार मानतो आणि आजचं आंदोलन या ठिकाणी संपलेलं आहे असं जाहीर करतो. धन्यवाद. त्याचप्रमाणे सर्व पत्रकार बंधूंचं त्यांनी या गोष्टीला आवाज उठवला आणि आज निखिल रणवे मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला. त्यांचं सर्व पत्रकारांचं या ठिकाणी मी आभार मानतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत.